कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आयोजित 6वे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन या कार्यक्रमास उपस्थित असलेले संमेलनाध्यक्ष किरण ठाकूर, स्वागताध्यक्षा सौ चंद्रलेखा बेलसरे, उद्घाटक प्रवीण गांधी, कार्याध्यक्षा नंदिनी शहासने, निमंत्रक आत्ताच व्यासपीठावर आलेल्या मायाताई प्रभुणे, उपस्थित प्रमुख अतिथी प्रवीण गांधी, स्वयंप्रभाताई मोहिते पाटील, ब्रिगेडियर डॉक्टर सुनील बोधे, ॲडव्होकेट नंदू फडके, लेफ्टनंट कर्नल समीर कुलकर्णी, राजीव जगताप, संजय नायडू, मिश्रीमुल मुत्था, व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर आणि व्यासपीठासमोरील आपण मान्यवर, सर्वप्रथम मी या चॅरिटेबल ट्रस्टचा न्यासाचा विश्वस्त संस्थेचा पालक म्हणून या कार्यक्रमास शुभेच्छा देतो. आपण अतिशय स्तुत्य उपक्रम यापूर्वी पण राबवले आहेत आणि ही ट्रस्ट सातत्यानं राष्ट्रभक्ती, पर्यावरण आणि तत्सम विषयावर कार्य करत आहे. चंद्रकांत शहासने साहेबांनी त्यांच्या भाषणात माझा उल्लेख केला की त्या राष्ट्रभक्ती प्रचार करणाऱ्या वाहनाचं उद्घाटन मी केलं आणि तो कार्यक्रम यशस्वी झाला. हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे की आपण केलेल्या कार्याचं श्रेय इतरांना कसं द्यायचं, आणि त्याचं श्रेय त्यांनी मला दिलं. ठीक आहे, कार्यक्रम यशस्वी झाला आणि आणि उद्घाटनकर्त्यालाही त्यातून मुक्ती मिळाली, कारण यशस्वी नसता झाला तर हात कुणाचे लागले, सुरुवात इथून झाली असती. आणि त्यांचा आग्रह होता, ते माझ्या म्हणजे रेसिडेन्शियल क्वार्टरकडून ते वाहन त्यांनी त्यावेळी घेतलं. मग मी सहकुटुंब त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. असो, अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला. आणि जसं आत्ताच स्वागताध्यक्षांनी उल्लेख केला, खूप प्रतिभासंपन्न व्यक्ती या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यापैकी बऱ्याच जणांच्या नावात चंद्र आहेत. आता माझ्याकडे भूमिका सूर्याची आहे असं मी समजतो, कारण या सगळ्या संस्थांना ऊर्जा देण्याचं काम हे सहधर्मदाय आयुक्तांना करावं लागतं. जसं त्यांनी उल्लेख केला, मी बऱ्याच कार्यक्रमांना जाणं टाळतो, कारण व्यासपीठावर कोणीतरी वादग्रस्त व्यक्ती असतात. मी त्यांना सांगितलं होतं, मी जिल्हा न्यायाधीश आहे आणि या ठिकाणी मी सहधर्मदाय आयुक्त या पदावर कार्यरत आहे. हे कार्य करताना आपण काही काळजी घ्यायची असते. आजचा विषय हा खूप गहन आहे. चंद्रकांत शहासनेंविषयी बोलायचं म्हणजे कमी आहे. अगोदर व्यक्ती बोलून गेले, त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. 2-3 व्यक्ती जे अगोदर खूप छान बोलले, त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी अविरत हा जो त्यांचा रथयात्रा म्हणा थोडक्यात, ती जी चालू ठेवली आहे ती त्यांनी कंटिन्यू ठेवावी. त्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या सहधर्मदाय आयुक्त कार्यालयातर्फे सहकार्य दिलं जाईल. आणि विशेष म्हणजे ते प्रत्येक शाळेमध्ये देशभक्तीचे कार्यक्रम घेतात, देशभक्तांविषयी माहिती देतात. अतिशय प्रचंड वाहून घेतलेलं ते कार्य आहे. आता आपण बरेच जण या कार्यक्रमाला हजर राहिलात. मला यायला उशीर झाला. मी सर्वप्रथम व्यासपीठावरील आणि आपली दिलगिरी व्यक्त करतो, कारण न्यायाधीशांनी वेळ पाळली पाहिजे, पण आम्ही रविवार हक्काचा समजतो आणि इथे येण्यासाठी मला उशीर झाला. तर आपण घरून एखाद्या कार्यक्रमासाठी निघताना आपल्याला किती काळजी घ्यावी लागते, किती तयारी करावी लागते. जर हा पूर्ण महाराष्ट्र ते एक वाहन घेऊन फिरायचं तर काय तयारी लागत असेल आणि किती कष्ट घ्यावे लागत असतील याची थोडी कल्पना करा, म्हणजे आपल्याला त्यांचं कार्य लक्षात येईल. मला एखाद्या व्यक्तीविषयी बोलताना मर्यादा आहेत, कारण सर्वच मुलं आपली असतात. माझ्याकडं 70,000 संस्था आहेत पुण्यामध्ये, तर त्या मर्यादांचं मी पालन करून एवढंच सांगतो की चंद्रकांत शहासने इज द वन ऑफ द बेस्ट प्रेसिडेंट ऑफ अ ट्रस्ट.
बरेच मुद्दे या ठिकाणी चर्चिले गेले. मी राष्ट्रभक्तीवर फार काही बोलणार नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुता अशा बेसिक कन्सेप्ट आणि प्रिॲम्बल असलेल्या घटनेवर आधारित हे आपलं पूर्ण देशाचं काम चालतं. या ठिकाणी अतिशय नामवंत ब्रिगेडियर आहेत ज्यांनी बऱ्याच युद्धामध्ये आपलं कौशल्य दाखवलं आहे. त्यांनाही मी या ठिकाणी नमस्कार करतो, प्रणाम करतो. फक्त महत्त्वाचा मुद्दा मी एवढाच सांगेन, आपला जास्त वेळ न घेता, तर राष्ट्रभक्ती हा फार मोठा शब्द नाही आहे, अतिशय छोटा शब्द आहे. आपण सर्वांनी टोप्या घातल्या आहेत डोक्यावर. ती नाही घातली तरी राष्ट्रभक्ती इथं पाहिजे आपल्या. शहासने साहेबांनी ते एक वातावरण निर्मिती म्हणून आपल्याला टोप्या दिल्या असतील, काही तर त्यात वावगं नाही. पण जोपर्यंत तुमच्या डोक्यात, मनात राष्ट्रभक्ती नाही, तोपर्यंत कुठल्याही टोप्या घालून काही फायदा होणार नाही. स्वागताध्यक्षांनी, संमेलनाध्यक्षांनी या ठिकाणी अतिशय परखड मत त्यांचं मांडलं. राजकीय लोक कसे वागतात, मग होतं काय, आपण ज्यावेळी काम करतो, राष्ट्रभक्ती म्हणजे काय, मी अधिकारी आहे, मी माझं काम प्रामाणिकपणे करणं आणि माझ्या कामातून राष्ट्राची उन्नती करणं हीच राष्ट्रभक्ती आहे. आपण शिक्षक आहात, वर्गामध्ये चांगलं शिकवणं हीच राष्ट्रभक्ती आहे. आणि शहासने साहेबांना मी सांगेन की आता इथून पुढं तुम्ही राष्ट्रभक्तीची संकल्पना फार मोठी न सांगता एवढंच सांगा, जो व्यक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्या देशासाठी 100% आपलं देणं हीच राष्ट्रभक्ती आहे. आता उठला सुटला की प्रत्येकजण राजकारणावर बोलतो. मी न्यायाधीश आहे, आय हॅव नथिंग टू से, नो कॉमेंट अपॉन पॉलिटिशियन. त्यांचं काम ते करणार, ज्याचा धर्म आहे तो त्यांनी तो करायचा. राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो. त्यामुळं हे इकडं होते, ते तिकडं गेले, काय झालं, ही कशी खिचडी झाली, ही चर्चा आपण करायची आवश्यकता नाही. जेव्हा मतदान येण्याची वेळ येते तेव्हा सुट्टीवर जाणाऱ्याला तर हा अधिकारच नाही. मुख्य मुद्दा असा आहे की आपण आपल्या क्षेत्रात काय करतोय. सध्या मेस काय झाला आहे, म्हणजे गोंधळ काय झाला आहे. शिक्षकाबद्दल डॉक्टर बोलतोय, डॉक्टरबद्दल प्राध्यापक बोलत आहेत, प्राध्यापकाबद्दल वकील बोलतोय, वकिलाबद्दल न्यायाधीश बोलतोय, न्यायाधीशाबद्दल कोणीतरी पॉलिटिशियन बोलतोय. तर मी माझ्याबद्दल मी क्रिटिसाइज मला स्वतःलाच केलं पाहिजे, म्हणून मी तुमची दिलगिरी व्यक्त केली. आल्याबरोबर मी कुठं चुकतोय, या कार्यक्रमात आल्याबरोबर त्यांनी मला वर यायला सांगितलं. ते वर नसतं सांगितलं तर आणखी मजा आली असती, कारण वर कोण कसं वागतं हे खालून बघता येतं. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये न्यायाधीश असतो. प्रत्येक लहान मूल, तुमच्या घरी जर लहान मूल असेल ते न्यायाधीश आहे, त्याला डिग्री लागत नाही, फक्त अधिकारी व्हायला डिग्री लागते, MPSC UPSC द्यायला लागते. पण लहान मूल ते सांगतं घरी आई चुकीचं आहे का बाबा. जर दोघांची भांडणं झाली तर जज तो आहे, सकाळीच सांगतो तो आईचं चुकलं, मामा तुझं चुकलं म्हणतो तो आईला. म्हणून राष्ट्रभक्ती ही करताना आपण एक छोटा कन्सेप्ट घ्या. या कार्यक्रमाचं यश असं आहे की श्रोत्यांची संख्या जास्त नाही. जिथं जास्त संख्या असेल ते कार्यक्रमाचे म्हणजे शंका निर्माण होते. कार्यक्रमात श्रोते जास्त कुठं असतात, तिथं काहीतरी मिळत असेल तर त्या कार्यक्रमामधून काही आपल्याला वैयक्तिकरित्या काही स्वार्थ साधता आला तर. आता राष्ट्रभक्ती म्हणजे काय, मिळणार काय तिथे, काहीच नाही. द्यायचं आहे आपल्याला, जिथं द्यायचं आहे त्या कार्यक्रमाला एवढी मोठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि रविवारची सकाळ, रविवारी आपण जे एन्जॉय करतो ती आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या राष्ट्राप्रती आपलं प्रेम दाखवलात. यापेक्षा आणखी कुठली मोठी राष्ट्रभक्ती तुम्ही सिद्ध करायची गरज नाही. आणि टोपी नाही घातली तरी चालेल याची खंत मला आहे, कारण मला टोपी कोणी दिली नाही. आता महत्त्वाचा भाग या ठिकाणी म्हणजे एक चांगलं कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट ही न्यास कार्य करताना याचे ऑडिट रिपोर्ट्स, चेंज रिपोर्ट्स, जी न्यायिक बाब आहे ती अतिशय उत्तम आहे. कुठलेही वाद या ट्रस्टमध्ये नाहीत आणि या ट्रस्टमध्ये वाद होऊ शकत नाहीत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जे मान्यवर आहेत ते खाली बसलेत आणि ते खाली बसण्यात आनंद मानत आहेत. त्यांना बोलवावं लागतं व्यासपीठावर की तुमचं नाव आहे, तुम्ही इकडे या.
यापेक्षा आणखी उत्तम उदाहरण तुम्हाला कुठे सापडणार नाही. आणि वक्त्यामध्ये बोलण्याची जी त्यांनी श्रृंखला ठेवलेली आहे, त्यामध्ये उपक्रम काय, त्यांचा नंबर खालीवर झाला तरी कोणाला काही राग नाही. आपला एक जण येतोय, भाषण करतोय, झाला वेळ निघून जातोय. पुण्यामध्ये अशी शिस्त बाळगणं म्हणजे कठीण आहे आणि श्रोत्यांनी ते सहन करणं त्याहून कठीण आहे. तेही चालू आहे. हे बघितल्यावर वाटतं की खरंच हे अतिशय उत्तम ट्रस्ट आहे. आणि ट्रस्ट म्हणजे ज्या न्यासात एकमेकावर बेनिफिशरी, ट्रस्टी आणि मेंबर या सर्वांचा विश्वास आहे, ते उत्तम ट्रस्ट असतं. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपण या ठिकाणी अतिशय स्तुत्य उपक्रम चालवत आहे, राबवत आहे. मी दरवर्षी या ट्रस्टच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतो. आपण या ठिकाणी मला बोलावलं, माझा सत्कार केलात, मी न केलेल्या कामाचं मला श्रेय दिलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो. फक्त एवढंच सांगतो जाता जाता, विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास व्यवस्थित करणं, शिक्षकांनी त्याला व्यवस्थित शिकवणं, डॉक्टरांनी जादा फीस न घेता, खोटे आजार न सांगता व्यवस्थित ट्रीटमेंट देणं, वकिलांनी खरा सल्ला देऊन. सध्या म्हणजे माझं भाषण लांब, तर मी ठरवलं होतं की जास्त बोलायचं नाही. सध्या काय चालू आहे, आता ब्रिगेडियर साहेब आहेत, त्यांच्या समक्ष का बोलतो, हे लोक आपल्या देशाच्या बॉर्डरवर थांबून रक्षण करतात. त्यांना माहीत असतं की देशात सगळं आलबेल चालू आहे आणि आता आपण फक्त यांचं संरक्षण करायचं आहे. पण असं नाही आहे. आपण प्रत्येक ठिकाणी काय करतो आहे, इथं कोणी वकील नाही आहे ना, कारण अरे बापरे आहेत. तर त्यांची माफी मागून सांगतो की सल्ला देताना वकील क्लायंटला भीती घालतो, बेल मिलेगा की नहीं मिलेगा गॅरंटी नहीं, मॅटर बहुत सिरियस है, चलाना पडेगा. त्याचा गंभीर चेहरा बघून मग तो क्लायंट लागली तेवढी फीस देतो. तो म्हणतो साहब कुछ भी करो, आपण अंदर जाने को नहीं मागता. आता डॉक्टरकडे गेलं की डॉक्टरचं तेच काम आहे. गंभीर चेहरा, कठीण आहे, थोडं अवघड दिसतं, बघू. विषय संपला. तो म्हणतो काही लागू द्या, बाबाची तब्येत व्यवस्थित ठणठणीत बरे होऊन बाहेर आले पाहिजे. मुलगा आहे अभ्यासात बरा आहे, पण म्हणावं तेवढे मार्क नाहीत. 80% पाहिजे ना, माझ्याकडे शिकवणी लावा. म्हणजे चाललं आहे काय, प्रत्येकाला भीती घालायची आणि त्याच्याकडून यू आर नॉट सपोज टू डू एनी टाईप ऑफ एक्स्टॉर्शन. दिस इज एक्स्टॉर्शन. एक्स्टॉर्शन करण्यासाठी काल काय गोळीबार झाला आणि मारला, ते ओपन दिसत आहे. दे आर द क्रिमिनल्स, दे आर डुईंग इट डे इन ब्रॉड लाईट. त्यांनी तो येते आपला धर्म प्रामाणिकपणं निभावत आहेत. तुम्ही निभावताय का बघा. क्रिमिनल हा क्रिमिनॉलॉजीचा ज्यांनी अभ्यास केला आहे त्यालाच कळणार आहे. तो त्याचा धर्म निभावतोय. त्यांनी गोळी मारली, उद्या त्याला दुसरा मारणार आहे. प्रामाणिकपणं चालू आहे ना, त्याच्यात कुठं नाही. मी न्यायाधीश म्हणून जबाबदारीनं बोलतोय, त्यात कुठंही अप्रामाणिकपणा नाही. ते कायद्यानं गुन्हा आहेच, पण ते गुन्हेगारच आहेत ना. मग तुम्ही कायद्यानं काम करणारे लोक कायदेशीर काम करताय का, ह्याचं आत्मपरीक्षण करा. आपल्याकडं कुठलाही पेशंट आला, डॉक्टर नाहीत ना, डॉक्टरांनी एकच काम करायचं की आहे, आजार आहे आणि हा बरा होईल, या उपचाराला जास्त असा खर्च नाही, मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर एवढा आहे, माझ्याकडे एवढा आहे, आपल्याला योग्य वाटत असेल माझ्याकडे ट्रीटमेंट घ्या, असे सांगणारे किती डॉक्टर आहेत. ही राष्ट्रभक्ती आहे. वेगळी राष्ट्रभक्ती काही नाही. शिक्षक आहेत, शाळेत जा, प्रामाणिकपणे शिकवा, प्रामाणिकपणे शाळेत शिकवा. सांगा याला शिकवण्याची गरज नाही. कशाला गरज आहे, मी शिकवतोय ना, हा होणारच, हा कलेक्टर होईल, हा डॉक्टर होईल, हे शिक्षकांनी कॉन्फिडन्स दिलं पाहिजे. तसंच प्राध्यापकांनी, तसंच सगळ्या क्षेत्रातल्या. फक्त आपल्याला आर्मीमॅन दिसतात, ते काय, त्यांची ड्युटी काय, आपल्याला त्यांनी बॉर्डर सिक्युअर केले पाहिजे. हा पाकिस्तान हल्ला कसा करतो आर्मी एवढी थांबलेली असताना, मग आपण काय करतोय, त्याला बूस्ट कसं मिळेल, त्या आर्मीमॅनला कसं मिळेल, ही राष्ट्रभक्ती आहे. आणि म्हणून मी शहास्थानी साहेबांना विनंती करीन की आता यापुढं तुम्ही जेव्हा तुमचे आणखी 2 वर्ष उपक्रम आहे, तर त्या उपक्रमात ही काळजी घ्या की विद्यार्थ्यांना ते संस्कार कसे होतील, मोबाईलचा वापर कमी कसे करतील. आता खूप बऱ्याच नवीन जेव्हा आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करतो, त्याचे मेरिट्स डेमेरिट्स सगळेच आहे. तो स्क्रीन टाईम एवढा झाला आहे, ते मुलं अक्षरशः वेडी व्हायचं. 33% झाली आहे.
म्हणजे सायकॉलॉजीचे एक्सपर्ट. आणि आता आम्हाला कसं कळतं, आमच्याकडे ॲडमिशन जी होतात ना त्याच्यावरून आम्हाला कळतं. आता सगळ्यात जास्त डिमांड कुठल्या फॅकल्टीला आहे तर सायकॅट्रिस्टला. हां, इंजिनियरपेक्षाही. तो फर्ग्युसनवाले कुलकर्णी सर आम्हाला सांगतात, साहेब ते नका मागू, बाकी काय सांगा. म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याला मानसिक स्वास्थ्य सांभाळायचं आहे. सुरुवातीच्या वक्त्यांनी सांगितलं की आता काळजी घेण्याची गरज आहे. काळजी खूप घेण्याची गरज आहे, ही आजूबाजूची नाही, स्वतःची. आणि एवढंच करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःची प्रगती करा. आपण स्वतःची प्रगती केलात प्रामाणिकपणं की राष्ट्राची प्रगती होणारच आहे. अशा पद्धतीने आपण सर्वजण इन्क्लुडिंग मी, आपण अशी राष्ट्रभक्ती जपूया. आणि या आजच्या या कार्यक्रमाचं आपण यश गमक आपण या ठिकाणी आलात आणि आमचा यथोचित सन्मान केला. मी आयोजकांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद सर. राष्ट्रभक्ती ही मनामनामध्ये कशी जागवायची आणि याचा धडा किंवा याचं आपल्याला प्रेरणा ही सुमू सरांनी आपल्याला दिलेली आहे. आणि न्यायाधीशांकडनंच आलं आहे की आपलं नियत कर्म करत असतानाच मनामध्ये राष्ट्रभक्ती ठेवा आणि तुमचं कार्य करत राहा. आपलं राष्ट्र प्रखर होईल, तेजोमय होईल.